काय म्हणाले आबा? तिला मदतीचा हात द्यावा. त्या तळभद्री मुलीला मदतीचा हात द्यायला आम्ही काय मूर्ख आहोत का? आणि तो म्हातारा कायम त्या राणीचं कौतुक करत असतो. काय करते काय ती असं? माझंच नशीब वाईट आहे. दरवेळी मी केलेला प्लॅन फिसकटतो. आजचा जर प्लॅन सक्सेस झाला असता ना तर तिला नको नको ते ऐकून घ्यावं लागलं असतं. पण सगळं काही उलट झालं. त्या राणीला काटे टोचावे म्हणून तिला गुलाबाचं फूल दिल्यासारखं करते, पण तेच गुलाबाचे काटे नेहमी मलाच टोचतात. परत फेसपॅक. विक्रांत, कुठे निघालास? तू फेसपॅक लावलास? त्याचाच वास आहे. तुला त्रास होतो या वासाचा? त्रास होत असेल ना तर जा तू इथून. काय बोलतेस उर्मिला? मग तुला माझ्या या फेसपॅकचा त्रास होतोय, पण आत्ता जे खाली घडलं, आबाजे मला बोलले, त्याचा त्रास होत नाहीये का? नाही, त्रास तर होतोच आहे, पण तुझ्यासारखी बडबड करून काही होणार आहे का? आणि तुलाही जर का फरक पडत असता ना तर असा फेसपॅक लावत बसली नसतीस. गप्प बस. एकही शब्द बोलू नकोस. मी महाडिकांची सून आहे. मला सुंदरच दिसायला हवं. मी घरात असण्याचं कौतुक कोणालाच नाहीये. निदान दिसण्याचं तरी असू देत ना. पण नाही, ते पण नाही. सुंदर असण्याचं कौतुक सुद्धा त्या राणीच करतात. नाही, ती राणी प्रत्येक गोष्टीत मांजरीसारखी आडवी येतेच आहे. आरतीचा मान आपल्याला मिळावा म्हणून फॅक्टरीमध्ये पॉवर सप्लाय कट केला होता मी, पण तोही प्रॉब्लेम राणीने इथून सॉल्व्ह केला. गणपतीचं मखर ढासळेल असं मला वाटलं होतं, पण त्या इंद्रानं आणि राणीनं सावरून घेतलं. त्या राणीचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवा. नाही, तो तर करावा लागणारच आहे. इंद्राचं वागणं बघता तो तिच्या प्रेमात पडतो की काय, तो तिच्यात गुंतोय की काय असं वाटू लागलंय. काहीतरी वेगळा डाव खेळावा लागणार आहे, जेणेकरून ती राणी सगळ्यांच्या, विशेषतः आबांच्या नजरेतून उतरेल. खेळ तो डाव लवकरात लवकर खेळ. हारल्यानंतर डाव खेळण्यात काय अर्थ आहे? आता बघच, असं होणार नाही. ज्या वेळेला आपण हारणार नाही हा शब्द आहे माझा. मूर्ख आहेस का तू? भूताचा निघ्या बघत बसलीस एकटक माझ्याकडे. काय तर तुझे डोळे का असे लाल झाले? तुमच्यामुळेच लाल झालेत ते. असा काय संबंध? रात्रभर झोपले नाहीये मी, तुमच्यामुळं. माझ्यामुळे? मी काय केलंय? मी काय केलं असं ज्यामुळे हिचे डोळे लाल व्हावेत? एक सेकंड, मी हात वगैरे उचलला आणि ही रडून रडून हिचे डोळे लाल झालेत असं तर नाहीये ना? ए हॅलो, मी काय केलंय? आता तुम्हीच केलंय ना, मग तुम्ही आठवा. मला कशाला विचारताय? नाही आठवते मला काही. मी खूप काही सिरियस केलंय का काही? सिरियस? मला तर बोलवत पण नाही आता. पण नाही म्हणजे एवढं काय विचित्र केलं मी? जाऊ दे ना सर, नको तो विषय. मला ना खूप त्रास होतो आठवून आठवून. आता मी एवढंच सांगू शकते की माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी झोपले ना की एकदम दचकून उठायचे. दचकून उठायची म्हणजे? जाऊ दे ना सर, मला तर सांगायची हिंमत पण होत नाही. नको तो विषय परत परत. का पण तू सांगितलं नाहीस तर माझ्या डोक्यात तेच फिरत राहील. त्यापेक्षा जे काही घडलं होतं ते सांगून टाक ना. धडकी भरली होती मला रात्रभर, अजून काय सांगू? पण कशामुळे एवढं धडकी भरण्यात काय केलं होतं मी? ऐकायचंय का तुम्हाला? ठीक आहे मग. तुम्ही रात्रभर केवढ्या मोठ्याने घोरत होतात. डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमच्या घोरण्यामुळे. तुमच्या घोरण्यामुळे ना जमीन थरथरायची बाकी होती फक्त. वाटतंय ते बोलू नकोस. माझ्या घोरण्यामुळे तुझी झोप झाली नाही एवढंच ना? एवढं सस्पेन्स क्रिएट करायची काय गरज होती? किती घाबरलो मी. मूर्ख आहेस का तू? अहो सर, गंमत केली वाईफ. शट अप. कोणी सांगितलं होती गंमत करायला? तुला प्रत्येक गोष्ट मस्करी वाटते का ग? युजलेस. हाय का आता
राग आला का तुम्हाला? हा, नाकाच्या शेंड्यावरतीच राग असतो ना तुमचा. अहो सर, एवढे लाड नका करत जाऊ तुम्ही तुमच्या रागाचे. राग नाही येणार तर काय होणार अजून? मला किती टेन्शन आलं होतं, मला कळतच नव्हतं की एवढं बाय द वे तू काय म्हणालीस? मी घोरत होतो. शक्यच नाहीये ते, इम्पॉसिबल. म्हणजे मी काय खोटं बोलते? अहो तुम्ही खरंच घोरत होतात. रात्रभर झोपले नाही आम्ही तुमच्यामुळे. तुम्ही डोळे बघा माझे, बघा कसे झालेत ते. तू खोटं बोलतेस. घोरणारा प्रत्येक माणूस आहे ना हे असंच बोलतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घोराल ना तेव्हा फोन मध्ये व्हिडिओज काढून ठेवते बघा तुमचा. हो प्लीज कर, मलाही बघायचंच आहे मी कसा घोरतो ते. तू ना एक नंबरची खोटारडी आहेस. ठीक आहे, मी खोटारडी आहे ना, मग मी एक काम करते, सरळ जाऊन आबासाहेबांना विचारते की इंद्रजित सर घोरतात का. हा मी काय प्रत्येक गोष्टीत आबा आबा आबा. ही गोष्ट आबांपर्यंत जायची काही गरज नाहीये, समजलं का? घाबरलात का तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा ना की तुम्ही मान्य केलं की तुम्ही घोरता? अजिबात नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू खोटं बोलतेस. आणि बस झाला, आता मला जास्त चर्चा नको या विषयावर. ऑलरेडी उशीर झालाय, आपल्याला विसर्जनाला जायचंय. आणि इथून पुढे खोटं बोललीस ना, खबरदार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उत्तर पूजा झालेले, विसर्जनाची तयारी करूया. राणी इंद्र, तुम्ही आता जोड्याने गणपती बाप्पांना नमस्कार करा. त्याला म्हणावं आमचा संसार सुंदर फुरू दे, सुखा समाधानाचा होऊ दे. जा. बाप्पा, संसार सुखाचा करणं हे नवरा बायको म्हणून आमच्या दोघांची जबाबदारी तर आहेच, पण तुझा आशीर्वाद सोबत लागल. आशीर्वाद असू दे बाप्पा. बरं बाप्पा, माझं एक लई मोठं काम कर बाबा. एका माणसाचं गोरणं थांबव. खोटं बोलणाऱ्यांचे कान काप बाप्पा. बाप्पा, असं असेल ना तर तू यांचीच प्रार्थना आधी ऐक आणि पूर्ण पण कर. म्हणजे एका माणसाचा खरंच कान कापला जाईल. माझे काही कान कापले जाणार नाहीयेत. मला माहितीये मी नव्हतो खरं. ठीक आहे, म्हणजे माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर तूच काय तो न्याय कर बाबा. तूच बघ बाप्पा आता काय ते. दादू, राणी, काय करताय तुम्ही एवढ्या वेळ? म्हणजे बाप्पा समोर प्रार्थना करताय की गारानं घालताय? आणि प्रार्थनाच करत होतो. प्रार्थना करत होतो की आमच्या चिकूला जास्त चांगली बुद्धी दे, की मोठ्या भावांची मस्करी करायची नाही म्हणून. मग दादू, बाप्पा तुझी प्रार्थना ऐकणारच नाही. विचार का? का? कारण जेव्हा मी तुझी मस्करी करते ना तेव्हा सगळे हसत असतात आणि त्यामुळे घरात हॅपीनेस क्रिएट होतो. आणि बाप्पा सुद्धा आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा हॅपीनेस घेऊन येतात. बापरे, केवढं डीप बोललीस चिकू. अज्जू ब्रो, अरे मोठ्या माणसांना पटवून देण्यासाठी माझ्यासारख्या छोट्यांना असं कधी कधी बोलावं लागतं. बाय द वे दादा, काय मागितलं बाप्पाकडे? तुला का सांगू मी? माझं आणि बाप्पाचं सिक्रेट आहे. हो का? बाप रे, नक्की तुझ्यातलं आणि बाप्पा मधलं सिक्रेट आहे ना? वहिनी आणि तुझ्यातलं नाही आहे ना? अश्विनी, काय झालं? असं तोंड का पडलंय तुझं? अगं राणी, बाप्पा जातोय ना सो कसं तरी होतंय. असं वाटतंय की बाप्पाने जाऊच नाही. हाय काय तर. अगं आपल्या आयुष्यात पण बाप्पा कधी जातच नसतो. तो आपल्या आजूबाजूलाच असतो. जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते ना तेव्हा तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येत असतो. त्याची बारीक नजर असते हा आपल्यावर. हो, पण बाप्पाला आपण इतक्या आनंदाने घरी आणतो. आरती करताना सगळे एकत्र येतो, छान हसत खेळत राहतो. म्हणजे बेसिकली बाप्पा आपल्याला एकत्र आणतो. तर बाप्पामुळे आपण सगळे एकत्र येत असू तर सगळ्यांना एकत्र आणणारा बाप्पा जाऊच नाही असं मला वाटतं. अगं जसा बाप्पा आपल्या आयुष्यात आनंद पेरतो है ना, आपल्याला एकत्र आणतो,
तसंच तो त्याच्या गावी सुद्धा सगळ्यांना एकत्र आणत असेल, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पण पेरत असेल ना. मग जर तो आपल्या वाटेचा आनंद आणि सुख देऊन दुसऱ्या कोणाला तरी आनंद द्यायला जात असेल तर त्याच्यामध्ये बिघडलं काय? उलट तो जात असताना आपण त्याला एकदम आनंदाने पाठवलं पाहिजे. तो जाताना जर आपण असं रडत बसलो, असं रुसून बसलो आणि तोंड पाडून बसलो ना, तर मग त्याला असं वाटतं की तो आपल्या आयुष्यात आनंद पेरायला कुठेतरी कमी पडले. वाव यार राणी, किती छान समजावून सांगितलंस तू. मी ना असा विचार कधीच नव्हता केला यार. ऍक्च्युली ना आपण छान फिलिंग घेऊन हॅपीली बाप्पाची पाठवणी केली पाहिजे. म्हणजे नेक्स्ट इयर बाप्पा अजून हॅपीली आपल्या घरी येईल. राणी, हे मला पटलं या. थँक्यू सो मच. हो ना, मग असंच कायम हसत राहायचं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. अगे राणी, तू पण ये ना पटकन. अगे ये ना प्लीज. नको नको नाही. अरे यार चल ना प्लीज. अहो वहिनी, जावा जावा तुम्ही. हा. आई, बघताय ना त्या राणीचा तमाशा. महाडिकांच्या सुनेला शोभतं काय? आपली सगळी इज्जत धुळीला मिळवली या मुलीनं. अरे दादा, अरे तू पण ना. नको, काही गरज नाहीये. अरे जा पटकन. दे दे इकडे, दे तुम्ही दे. अहो सर, कसला विचार करताय? कुठलाही विचार न करता मनात येईल तसा ठेका धरा. अहो या मिरवणुकीच्या तालात स्वतःला पार विसरून जा आणि वाजवा. अहो सर, काय करताय? ठेका चुकतोय. हे बघा. वाजा बघू. बर, परत एकदा ऐकता का? हे बघा. हा. आहा, बरं थांब. हे बघा. हा ठेव. हा, ताल द्या. हा जमतंय की आता? हा. चला आता तुम्ही दोघांनी वाजवा.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. चला आरती करून घेऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज बऱ्याच वर्षानंतर महाडिकांच्या घरात गणपती उत्सव छान उत्साहात साजरा झाला आणि हे सगळं राणीमुळे शक्य झालं. झालं तुमचं त्या राणीचे गोडवे गाणं सुरू झालं का? अहो जगात जे काही सगळं चांगलं होतंय ते काय केवळ या राणीमुळेच होतंय का? बघितलं नाहीत का महाडिकांची इज्जत कशी वेशीवर टांगली तिने? मी काय बोलते कळते का तुम्हाला? मी बरोबर तेच बोलतेय. तुमच्या त्या लाडक्या राणीने त्या अभद्र कर्मदरिद्री पोरीने 4 चौघात ढोल वाजवून महाडिकांची इज्जत कशी घालवली बघितलं नाहीत? हो, किती विचित्र वाटत होतं ते. महाडिकांच्या आबरूची तिला काहीच पडली नाहीये अशी वागत होती. त्या वस्तीत जशी वावरते ना तशी इथे वागलीये ती आज. आता ती स्वतः गलिच्छच आहे म्हटल्यावर अजून कशी वागणार नाही का? तुमची मुलगी ढोल वाजवते ते तुम्हाला गलिच्छ वाटत नाहीये? काय त्या फालतू मुली बरोबर तुम्ही माझ्या मुलीची तुलना करताय? माझ्याकरता दोन्ही सारख्याच आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय. एका आईला तिची मुलगी ढोल वाजवते त्याचं कौतुक वाटतंय, पण त्याच सासूला तिची सून ढोल वाजवते ते गलिच्छ वाटतंय. हा दुजाभाव कशा करता? ज्या नजरेतून तुम्ही चिकूकडे बघता ना त्याच नजरेतून राणीकडे बघा. तिच्यातलं माणूस पण एक गुणी मुलगी दिसेल तुम्हाला. शक्यच नाही. तिच्यात मी माझी मुलगी बघूच शकत नाही, कारण ती त्या वस्तीत राहणारी घाण आहे आणि मालती महाडी गाणीपासून शक्य तितकी लांबच राहते. कमळ चिखलात उगवलं म्हणून कुणी चिखल घरात घेऊन येत नाही. पण त्याच चिखलातनं कमळ आणतात ना. काय तुमची नेहमी गल्लत होते. चिखल कुठला कमळ कुठलं हे तुम्ही ओळखू शकत नाही. मला खात्री आहे एक ना एक दिवस तुमच्या मनावर साचलेला हा चिखल ही धूळ दूर होईल आणि राणी नावाचं एक कमळ तुम्ही आनंदानं स्वीकाराल. जरा उड्या डोळ्यांनी पहा. राणीमुळे तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरती हसू आहे. आज तिच्यामुळे इंद्रा सगळं मनापासून करतोय. आज तो आनंदी आहे हसतोय ते फक्त राणीमुळे. बघा तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण सत्य हेच आहे. राणीच आदर्श सून आहे आणि मला जे हवंय ना ते तिने करून दाखवलंय. तेव्हा ती महाडिकांची सून आहे हे तिने केव्हाच सिद्ध केलंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. ही राणी हळूहळू माझं घर स्वतःच्या हातात घ्यायला निघाली. तिला आता वेळीच रोखायला हवाय. तिचं फावतंय ना ते इंद्रामुळे फावतंय. त्याने आधीच वेडेपणा केला नसता तर आता ही वेळच आली नसती. बोलणार तरी कोणाला? काय झालं आई? आई मी काहीतरी विचारलं तुला, काय झालंय? बरं ठीक आहे आपण बाहेर जाऊन बोलू. चल आई सांगशील की नाही मला काही? का सांगू मी तुला? तुझ्या नजरेत मला काय किंमत आहे हे आता मला चांगलंच कळलं इंद्रा. तू अचानक का अशी वागतेस? मलाच काय विचारतोयस? हा प्रश्न ना जरा स्वतःला विचार. शांत हो प्लीज. कशी शांत हो रे इंद्रा? गेले काही दिवस तू जे वागतोयस त्यानंतर तू कशी अपेक्षा करतोस माझ्याकडनं की मी शांत राहू म्हणून? त्या राणीची प्रत्येक गोष्ट ऐकत चाललास तू. तिने बनवलेला मोदक खाल्लास तू? बरं ते एक नाही 2 मोदक खाल्लेस अगदी मिटक्या मारत. आता काय गरज होती तुला त्या विसर्जनात जाऊन ढोल वाजवायची? इंद्रा असंच करत ना ती तुझ्या जवळ येणार आणि तुला कळणारही नाही. का करतोयस तू हे सगळं? का तिची प्रत्येक गोष्ट ऐकतोयस? पहिली गोष्ट तू शांत हो. तुला काय वाटलं
हे जे मी काय सगळं करतोय ते राणीसाठी करतोय. माझं सगळं जे काही चालू आहे ना ते आबांसाठी चालू. त्यांना बघायला डॉक्टर आलेत खाली. त्यांची तब्येत परत बिघडू नये, त्यांना त्रास होऊ नये, कॉम्प्लिकेशन्स वाढू नये म्हणून करतोय मी हे सगळं. हे हो, पण म्हणून किती जवळीक साधायची हे कळायला नको का तुला? तू नाईलाज म्हणून करतोयस, पण ती पोरगी या सगळ्याचा फायदा घेतेय. हे बघ, तुला जे वाटते ना ते तू कर, माझी ना नाहीये. पण त्या पोरीपासनं जितकं शक्य असेल तितकं दूर राहायचं. मी तिला नुसतं बघितलं ना तरी माझं डोकं भणभणतं. आणि आता तर काय अति होत चाललंय तिचं. तुझ्या अशा वागण्यामुळे ना फावतंय तिचं. हे असंच चालू राहिलं ना तर कधी सगळ्यांना घोळात घेईल आणि आपल्या डोक्यावर बसेल ना आपल्याला कळणारही नाही. आई तू का त्रास करून घेतेस स्वतःला आणि चिडचिड करतेस? हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, माझ्या लेखी त्या मुलीची किंमत 0 आहे का? 0. अजितने जे शूट केलं होतं ड्रोनने पाहिलंस ना तू? त्याची जागा माझ्या मनात काय, माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा नाहीये. ते तर आबांना कळलं म्हणून मी तिला बेडरूम मध्ये घेतलंय परत. पण तिथेही मी तिला माझ्या पायाशीच ठेवलं. आणि तिला यापुढेही पायाशीच ठेवायचं. इंद्रा ती इतकी चतुर आहे ना, कधी भोळेपणाचा आ म्हणून तुला विरघळवेल, तुला कळणारही नाही. त्यामुळे चुकूनही तिची दया आली तरी लगेच गोंजाराला जायचं नाही. काही झालं तरी ती पोरगी मला माझ्या घरात नकोय.